मुंबईत होणाऱ्या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। या मोर्चात उद्या नाशिकचे मनसैनिक देखील सहभागी होणार आहेत। त्यासोबतच ठाकरेंचे शिवसैनिक देखील या मोर्चात सहभागी होण्यासाठी उद्या मुंबईला रवाना होणार आहेत। सध्या आपण नाशिकच्या राजगड या मनसे कार्यालयात आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की कशा पद्धतीची तयारी आहे। झेंडे या ठिकाणी एकत्र केले जात आहेत। उद्याच्या एकूणच मोर्चासाठी झेंडे एकत्रित केले जात आहेत आणि कार्यकर्त्यांसोबतच पदाधिकारी जे आहेत ते या संपूर्ण उद्याच्या मोर्चाचं नियोजन करत आहेत। शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते उद्या मुंबईला रवाना होणार आहेत। दिनकर पाटील आपल्या सोबत आहेत। अण्णा, कशी तयारी उद्याची, कसा तुमचा प्रवास असणार आहे? आपण सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये उद्या 1 नोव्हेंबर 2025 रोजी जी मतांची चोरी या महाराष्ट्रामध्ये राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे 96 लाख मतांची चोरी केलेली आहे। ते जास्त आहेत। ते निवडणूक आयोगाने त्याच्यातून मतदार यादीतून वगळावे आणि त्यासाठी हा खरा मोर्चा आहे। संविधानाने मतदानाचा जो अधिकार दिला तो नागरिकांना बजावण्याचा हक्क मिळावा, लोकशाही जिवंत राहावी। आज आपण बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी अतिशय अतिरेक करीत आहे। निवडणूक आयोग बोलण्याऐवजी भारतीय जनता पार्टी बोलते। प्रवक्ते झालेले निवडणूक आयोगाचे आणि राजसाहेबांनी शरद पवार, चंद्रजी पवार साहेब असतील, काँग्रेस असेल, उद्धव साहेब असतील, हे सगळे एकत्रित होऊन भूतो ना भविष्य असा उद्या मेळावा होणार आहे। आणि निवडणूक आयोगाने या निवडणुका पुढे जरी ढकलल्या तरी चालेल, पण मतदान जे चोरीचं आहे ते काढलं पाहिजे। त्यासाठी खरा हा लढा आहे। एकूणच किती कार्यकर्ते जातील नाशिकमधून? मनसैनिक असतील किंवा शिवसेनेचे पदाधिकारी असतील? खरं तर आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानं दिनकरांना पाटील यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये सर्व तालुक्याची आणि शहराची मीटिंग घेऊन मला वाटतं एक 7 दिवसापूर्वीच या मोर्चाची जय्यत तयारी सुरू केलेली आहे। मला वाटतं आपण जे म्हटलं की शेकडोच्या संख्येने त्या ठिकाणी हजर होणार आहे, त्या ठिकाणी शेकडोच्या संख्येने हजर नाही तर हजारोच्या संख्येने या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण पक्षाचे आणि अन्य पक्षाचे सर्व मोर्चेकरी त्या मोर्चामध्ये सामील होणार आहे। महिलांचा सहभाग मोठा या ठिकाणी दिसतोय। काय तयारी आहे महिला आघाडीची? मी 1 तारखेला जो मोर्चा आहे त्याच्यात नाशिक शहरातून आणि जिल्ह्यातून तसंच महाराष्ट्रातून सगळ्या महिला येणार आहेत। कारण महिलांना मतदानाचा चोरीचा हे सगळा विषय समजलेला आहे। राजसाहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की मत चोरी होत आहेत, आपला हक्क आहे तो, आणि तो हक्क बजावण्यासाठी आम्ही सगळेजण त्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी तिथे जाणार आहोत, सगळ्या मोठ्या संख्येने जाणार आहोत। आपण बघतोय की मनसेची तयारी जी आहे ती आता जवळपास पूर्ण झालेली आहे। झेंडे जे आहेत ते या ठिकाणी तयार केले जात आहेत। उद्या शेकडोच्या नाही तर हजारोच्या संख्येने मनसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना होतील असं देखील सांगण्यात येत आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी उद्याचा मोर्चा जो आहे त्या मोर्चाच्या निमित्तानं एक शक्ती प्रदर्शन देखील महाविकास आघाडीच्या वतीनं केलं जाणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।